नमस्कार मंडळी, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण फक्त 10 मिनिटांमध्ये उपवासाचे सांडगे करणार आहोत। हे सांडगे बनवायला खूप सोपे आहेत आणि हे सांडगे आपण बनवून वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो। तुम्ही इथे बघू शकता, हे सांडगे पॉपकॉर्न पेक्षाही जास्त फुलतात आणि छान मस्त हलके कुरकुरीत आणि ठिसूळ होतात। अजिबातही तेलकट होत नाही। बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत, अगदी कोणीही बनवू शकेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सांडगे बनवण्यासाठी इथे मी 1 कप आणि वजनाने 200 ग्रॅम एवढा साबुदाणा घेतला आहे। आपण साबुदाणा खिचडी करण्यासाठी जो साबुदाणा वापरतो तोच साबुदाणा घेतला आहे। आता यामध्ये पाणी टाकून साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि यामधलं पाणी काढून टाकायचं। आता साबुदाणा भिजण्यासाठी यामध्ये दुसरं पाणी टाकायचं आहे, तर साधंच पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे। साबुदाण्याच्या वरती अर्ध कांड एवढं पाणी वर राहील एवढं पाणी टाकायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून एक 10 तास किंवा पूर्ण रात्रभर हा साबुदाणा भिजू द्यायचा। तर बघा, पूर्ण रात्रभर हा साबुदाणा इथे मी भिजवून घेतला आणि तुम्ही बघू शकता साबुदाणा मस्त असा भिजलेला आहे, छान असा फुललेला आहे। बघा, व्यवस्थित असा हा साबुदाणा भिजला आहे। तर आता हा बाजूला ठेवूया। सांडगे यामध्ये टाकण्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे आणि वजनी 200 ग्रॅम एवढे बटाटे घेतले। नंतर त्याची सालं काढून घेतली आणि ते पाण्यामध्ये टाकले होते। आता या जाड किसणीने याचा किस करायचा आहे। सांडग्यामध्ये टाकण्यासाठी जाड किसणीनेच बटाट्याचा किस करून घ्या। किस करताना किस पाण्यामध्येच करा, जेणेकरून तो लाल होणार नाही। आणि अशा पद्धतीने मस्त लांबसर आणि जाडसर असा किस आपल्याला करून घ्यायचा आहे। दोन्ही बटाट्याचा किस करून घेतल्यानंतर हा किस आपल्याला 4 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे यामधला सगळा स्टार्च निघून गेला पाहिजे, नाहीतर मग आपले सांडगे काळपट होतात। तर आता 4 ते 5 वेळा हा बटाट्याचा किस स्वच्छ धुवून घेतला आणि आता हा साबुदाण्यामध्ये टाकायचा। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। वाळवण्याच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमीच टाका आणि आता साबुदाणा आणि बटाट्याचा किस व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर बघा, बटाट्याचा किस आणि साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून घेतला। आता या स्टीमरमध्ये इथे मी पाणी गरम करून घेतलं आहे। आता यामध्ये एक चाळणी ठेवायची आहे आणि तयार केलेला बटाटा आणि साबुदाण्याचं जे मिश्रण आहे ते या चाळणीमध्ये टाकून व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाला फक्त 5 मिनिटे हाय फ्लेमवर वाफ काढायची आहे। बघा, बरेच जण कच्चा बटाटा आणि कच्च्या साबुदाण्याचे सांडगे करतात, पण ते सांडगे वाळल्यानंतर काळपट होतात आणि अशा पद्धतीने जर सांडगे केले ना तर ते सांडगे पांढरे शुभ्र होतात आणि छान पॉपकॉर्न पेक्षाही फुलतात। तर बघा, हाय फ्लेमवर फक्त 5 मिनिटे या साबुदाणा आणि बटाट्याच्या किसाला वाफ काढून घेतली। तुम्ही बघू शकता बटाट्याचा किसही व्यवस्थित शिजला आहे आणि साबुदाणा मस्त ट्रान्सपरंट असा झालेला आहे। तर साबुदाणा आणि बटाट्याच्या किसाचं मिश्रण एका ताटामध्ये काढून घेतलं। आता यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स किंवा कुटलेली लाल मिरची घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर यामध्ये मिरची आणि जिरे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे। आता याचे आपण सांडगे करणार आहोत। कच्चा बटाटा आणि साबुदाण्याच्या सांडग्यापेक्षा या पद्धतीने सांडगे करून बघा, अगदी जादूसारखे फुलतात, चवीला खूप छान लागतात आणि मस्त हलके खुसखुशीत असे होतात। तर बघा, हाताला थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि प्लास्टिकच्या पेपरवरती असे सांडगे घालायचे। सांडगे घालण्यासाठी प्लास्टिकचा पेपर नसेल तर स्टीलच्या ताटामध्ये सुद्धा घालू शकता। फक्त हे सांडगे आपल्याला उन्हामध्ये कडकडीत वाळून घ्यायचे आहेत। हे सांडगे घरामध्ये वाळत नाहीत, त्यामुळे छान कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस हे सांडगे वाळून घ्यायचे। सांडगे करायला खूप सोपे आहेत, फक्त हलक्या हाताने सांडगे करायचे आहेत, खूप जास्त घट्ट दाबून नाही करायचे। हाताला थोडासा पाण्याचा हात लावून बघा, इथे सगळे सांडगे मी करून घेतले आहेत। एवढ्या मिश्रणामध्ये भरपूर असे हे सांडगे तयार होतात। तर आता छान 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे सांडगे मी वाळून घेणार आहे। तर बघा, 2 दिवस हे सांडगे उन्हामध्ये वाळवून घेतले। तुम्ही बघू शकता एवढ्या मिश्रणामध्ये भरपूर असे सांडगे तयार होतात आणि सांडगे मस्त मोत्यासारखे असेच चमकतात, कारण आपण साबुदाणा वाफवून घेतलेला होता, त्यामुळे हे सांडगे आपण वर्षभरासाठी स्टोअर सुद्धा करू शकतो। सांडगे तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि तुम्ही इथे बघू शकता सांडगे कढईमध्ये टाकल्याबरोबर किती मस्त असे फुलत आहेत। अगदी पॉपकॉर्न पेक्षाही जास्त हे सांडगे फुलतात बघा आणि मस्त छान पांढरे शुभ्र असे हे सांडगे होतात। मी तुम्हाला पुन्हा एकदा तळून दाखवते। हे सांडगे चवीला खूपच छान लागतात, बनवायला खूपच सोपे आहेत। फक्त 5 मिनिटे हाय फ्लेमवर या साबुदाण्याला वाफ काढून घ्या आणि अशा पद्धतीने सांडगे नक्की करून बघा। या सांडग्यासोबत खाण्यासाठी तुम्ही थोडेसे शेंगदाणे आणि एखादी मिरची तळू शकता, खूपच छान लागते बघा। मस्त हलके कुरकुरीत ठिसूळ होतात, अजिबातही तेलकट होत नाही। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा।
चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.